आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आपण सर्व पत्रकार मित्रांना जे आज बोलवण्यात आलेलं आहे ते भीमाशंकर कारखान्याची बदनामी, भीमाशंकर कारखान्याचं पूर्वी राहिलेले चेअरमन आणि आत्ताचा असलेले संचालक देवदत्त निकम जे करत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचं काम स्वतःच्या लोकप्रियतेसाठी करतो आहे ते त्याचं खरं रूप तुमच्या समोर उघडं करण्यासाठी आज तुम्हाला मुद्दाम भीमाशंकर कारखान्यावर बोलवण्यात आलेलं आहे। काल एक आपल्या सर्वांच्या समोर पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये भीमाशंकर कारखान्याच्या काही 2-3 गोष्टींच्या विषयी चुकीची माहिती पुरवण्याचं काम देवदत्त निकम यांनी केलेलं आहे आणि ते जे देवदत्त निकम जी शेतकऱ्यांची आणि सभासदांची दिशाभूल करतो आहे त्याच्यासाठी मी आज तुमच्या समोर काही कागदपत्रांसहित पुरावे सादर करणार आहे। गळीत हंगाम हा यावर्षी उशिरा सुरू झाला, अतिशय बरोबर आहे। गळीत हंगाम हा यावर्षी 20 नोव्हेंबरला सुरू झाला। गेल्या वर्षी हा गळीत हंगाम 7 नोव्हेंबरला सुरू झाला होता। यावर्षी 13 दिवस उशिरा गळीत हंगाम सुरू झाला। हा सरकारचा निर्णय होता। याच्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम उशिरा सुरू केला आहे असं बिलकुल नाही। राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे। राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाला अनुसरून हा जो उशिरा 13 दिवस सुरू झालेला आहे। परंतु तुम्हाला पत्रकार मित्रांना क्लिअर कट सांगतो की 13 दिवस जरी कारखाना सुरू झाला, उशिरा सुरू झाला असला तरी आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी या वर्षी भीमाशंकर कारखान्याला जवळजवळ 114 दिवस झालेले आहेत। या 114 दिवसामध्ये 9,44,300 मेट्रिक टन इतका ऊसाचं गाळप आम्ही केलेलं आहे। गेल्या वर्षी जो कारखाना 7 नोव्हेंबरला चालू झाला आणि 13 मार्च पर्यंत म्हणजे आज 13 मार्च 2025 आणि 13 मार्च 2024 चं कंपॅरिझन सांगतोय। गेल्या वर्षी 9,37,290 मेट्रिक टन ऊस आतापर्यंत कारखाना 13 दिवस अगोदर सुरू होऊन सुद्धा जवळजवळ 7,010 मेट्रिक टन यावेळेस ऊस जास्त गाळप झालेला आहे। म्हणजे कारखाना उशिरा सुरू जरी झाला असला तरी अधिकारी वर्गाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी इतकं चांगलं काम केले की कारखान्याचं गाळप म्हणजे ऍव्हरेज जर पकडला 13 दिवस उशिरा चालू झाला असला आणि आज 7,010 मेट्रिक टन जास्त ऊस गाळप, 1 लाखच्या पुढे मेट्रिक टनाचा ऊस गाळप आपण उशिरा सुरू होऊन सुद्धा जास्त केलेला आहे। त्यामुळं हा धंदा खोटा आरोप आहे की कारखाना उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यातून नुकसान झालेलं आहे। दुसरी एक गोष्ट जी चर्चेमध्ये कालच्या याच्यात आली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 2020 आणि 21 महिन्याचे ऊस झालेले आहेत। अतिशय खोटा आणि निराधार आरोप केला जातोय। तुम्हाला मी सांगतो या वर्षी 1 जून ही जी नोंदीची तारीख असते त्यावेळेस ऊसाचं क्षेत्र जवळजवळ एका दिवसाचं 990 हेक्टर म्हणजे जवळजवळ 1,38,600 मेट्रिक टन हा ऊस एका दिवसासाठी नोंदला गेला आणि ज्याला आडसाली असा ऊस म्हटला जातो की जो जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्याची नोंद केली जाते तो आपल्याकडे 6,174 हेक्टर हा ऊस नोंद झालेली आहे आणि त्याचं जवळजवळ ऍव्हरेज 8,64,360 मेट्रिक टन आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो ऊस आहे हा आडसालीचा ऊस आपल्याकडं नोंदीचा अवेलेबल असल्यामुळं। आणि दुसरी एक गोष्ट यावेळेस विघ्नर सहकारी साखर कारखाना थोडासा कमी गाळप क्षमतेने चालल्यामुळं अतिरिक्त जो भार आहे
तो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आला आणि तरी सुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखाने अतिशय क्षमतेने जे गेल्या वेळेस जवळ 7,500 ते 600 मेट्रिक टन दररोज जो गाळप होत होता यावेळेस जवळजवळ ऍव्हरेज आमचं गाळप जे आलेलं आहे 8,280 मेट्रिक टन प्रत्येक दिवसाची विक्री, जे प्रति मेट्रिक टन गाळप आम्ही 8,280 नी कारखाना दर दिवशी चाललेला आहे. त्यामुळे अतिशय क्षमतेने आणि कार्यक्षमतेने कारखाना चाललेला आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळचे ऊस न तोडता बिगर नोंदीचा लांबचा ऊस तोडला अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे. गेले कित्येक वर्ष बिगर नोंदीचे किंवा तळेगाव डबधरे परिसरातले ऊस हे तोडले जातात. आज काही ते यावर्षीच पहिल्या वेळेस अशा पद्धतीची काही तोड झालेली नाही आणि ते करत असताना असा आरोप केला की ते ऊस कोवळे तोडले गेलेले आहेत. तर तुम्हाला मी सांगतो, आतापर्यंत तळेगाव डबधरे इथून जवळजवळ 84,000 टन ऊस आलेला आहे आणि त्याचं हेक्टरी 127 मेट्रिक टन एवढं ऍव्हरेज पडलेलं आहे. जर ऊस कोवळा असता तर एवढं ऍव्हरेज पडलं असतं का? माझा प्रतिप्रश्न आहे देवदत्त निकमला, तुला बाबा शेतकरी आहे, शेतकरी पुत्र आहे, कारखान्याचं खूप कळतं, शेतीचं खूप कळतं, मग कोवळ्या ऊसाचं वजन 127 मेट्रिक टन कसं पडलं? हा 86-032 जातीचा ऊस आम्ही आणलेला आहे आणि शेवटी ऊस तोडत असताना कारखान्याचा सर्वसाधारण विचार करून ऊस तोडत गाळप करावं लागतं. एका वेळेस जर कारखान्याच्या परिसरातला जर ऊस तोडून आणला किंवा तालुक्यातलाच ऊस तोडला आणि बाहेरचा ऊस आणला नाही तर कारखाना लवकर बंद होऊ शकतो आणि किंवा मग नोकेन होऊ शकतो. त्यामुळे कॉम्बिनेशन मध्येच नेहमी ऊस तोडावा लागतो. त्या पद्धतीने कॉम्बिनेशन मध्ये हा ऊस तोडण्यात आलेला आहे. आता अजून एक प्रश्न असा आला की पराग कारखान्याला शेती कमिटीच्या मीटिंग मध्ये जो निर्णय झाला त्या मीटिंग मध्ये पराग कारखान्याला ऊस देण्याचा निर्णय झाला. कुठल्याही शेती कमिटीच्या मीटिंग मध्ये ठराव झालेला नाही. शेती कमिटीच्या मीटिंग मधला ठराव हा तुमच्या समोर आहे. शेती कमिटीची जी मीटिंग झाली 2 मार्च 2025, ठराव क्रमांक 7, त्याची सत्यप्रत तुम्हाला मी देतो. याच्यामध्ये क्लिअर कट उल्लेख आहे, जुन्नर व शिरूर तालुक्यातील 50,000 मेट्रिक टन ऊस इतर कारखान्यास ऊस गाळपासाठी देण्याकरिता इतर कारखान्यांशी संपर्क साधण्यात यावा व इतर संपर्क कारखान्याशी करताना त्या कारखान्याने आपल्या कारखान्याला एवढा ऊस दर देणे अपेक्षित आहे असे सर्वानुमते ठरले. कुठल्याही परिस्थितीत परागचा उल्लेख नाही. संचालक मंडळामध्ये शेती कमिटीत निर्णय झाला. कार्यकारी संचालकांना सांगितलं गेलं तुम्ही प्रत्येक कारखान्याच्या एमडीच्या बरोबर कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोला. आमचे कार्यकारी संचालक ढगे साहेब प्रत्येक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या बरोबर बोलणे. कुठल्याही कारखान्याने समर्थता भीमाशंकर कारखान्याच्या एवढा ऊस दर समजून घ्या तुम्ही, भीमाशंकर कारखान्याचा एवढा ऊस दर घेऊन कुठलाही कारखाना ऊस घ्यायला तयार झाला नाही. केवळ पराग कारखान्याने संमती दर्शवली की भीमाशंकर कारखाना जो बाजारभाव देईल शेतकऱ्यांना त्या बाजारभावामध्ये आम्ही अतिरिक्त जो काही तुमचा जर ऊस असेल तर तो आम्ही घ्यायला तयार आहोत. अशा पद्धतीची संमती ही पराग कारखान्यांनी दाखवली. पराग कारखान्याचं तशा पद्धतीचं पत्र आमच्याकडे आहे आणि मग ते पत्र आम्ही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये ठेवलं. संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये देवदत्त निकम, इथं सगळे संचालक समोर उभे आहेत, इथं तुम्ही विचारू शकता. देवदत्त निकमने कुठलाही विरोध केलेला नाही पराग कारखान्याला ऊस देण्याच्या संदर्भातला. खोटा आरोप देवदत्त निकम करतो आहे. जर देवदत्त निकमनी अशा पद्धतीने
जर पुढे विरोध केला असेल तर त्याला शेवटी तो म्हणत असेल की मी बोललो, माझी नोंद करून घेतली नाही, चेअरमन राहिलेला माणूस आहे, जर त्याला काही बोलायचं असेल त्याची नोंद जर घेतली असेल तर लेखी द्यावं लागतं. तरी ज्याला चेअरमन राहिला त्याला थोडंफार तरी डोकं असावं लागतं. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विचारा, तुम्हाला देखावलं का लेखी त्यांनी कुठलाही विरोध नोंदवलेला नाही. त्यामुळे देवदत्त निकम हा कारखान्याची बदनामी करून खोट्या पद्धतीने ह्या पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम करतोय. अशा पद्धतीने काहीही गोष्ट घडलेली नाही. आणि जो काही निर्णय काढला तो शेतकी कमिटीची शिफारस संचालक मंडळामध्ये झाला आणि आतापर्यंत त्या निर्णयाला अनुसरून खूप काही ऊस आम्ही जरी 50,000 मेट्रिक टन म्हणत असो तरी गेलेला नाही. आतापर्यंत जास्तीत जास्त 6,679 टन इतकाच ऊस कारखान्याला गेलेला आहे. त्याच्यात कुठल्याही परिस्थितीत जास्त ऊस काही कारखान्याला गेलेला नाही. आता त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये संचालक मंडळामध्ये हा विषय झाला होता, अजिबात झालेला नाही. ऊस कमी पडेल असं सांगितलेलं नाही, फक्त आम्ही एक सांगितलं होतं. शेवटी चर्चा झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये ऊस तोडावा लागतो, त्यामुळे दोन्हीतलं कॉम्बिनेशन तयार करून हा ऊस तोड चालू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याच्या परिसरामधला ऊस किंवा तालुक्यातला ऊस हा मागे राहणार नाही. आता तुम्हाला आज मी सांगतो, आजच्या मितीला आम्ही जी काही तोड दिलेली आहे किंवा जो तोड चालू आहे याच्यामध्ये 214 हेक्टर ऊस तालुक्यातला शिल्लक आहे नोंदीचा. किती? 214 हेक्टर ऊस चालू आहे. आणि कुठल्या परिस्थितीत 21 महिन्याचा ऊस झालेला नाही, कारण की हा जो ऊस आहे याची जी लागवड आहे ही ऑगस्ट मधली लागवड आहे. समजलं? ऑगस्ट मधली लागवड, ऑगस्ट पासून जर आजचा जर मोजले तर 19 महिने झालेले आहेत. कुठल्या परिस्थितीमध्ये 21 महिने झालेले नाही. देवदत्त निकम खोट्या पद्धतीने सांगतोय की आता 19-20 महिन्यामध्ये आम्ही तोड केलेले आहे आणि त्याला मी सगळ्यांना शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं. आणि शेवटी शेतकऱ्याचं हित जोपासणारच हा कारखाना आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याचं नुकसान होईल अशा पद्धतीने सांगितलं जात नाही. तर दुसरी एक गोष्ट असं सांगितलं गेलं की नुकसान झालं शेतकऱ्याचं, ऊस तुटत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, या वर्षी आतापर्यंत जो ऊस तुटलाय गेल्या वर्षाचा ऍव्हरेज किती आहे माहिती आहे तुम्हाला? 127 मेट्रिक टनाचा ऍव्हरेज. या वर्षीचं जे ऍव्हरेज आहे ते जवळजवळ 139 मेट्रिक, म्हणजे या वर्षीचं ऍव्हरेज जे आहे टनेजचं वाढलेलं आहे हेक्टरी. म्हणजे जे सांगितलं जाते की शेतकऱ्याचं नुकसान झालं ऊस उशिरा तुटल्यामुळं 127 गेल्या वर्षाचं पडलंय, यावर्षी 139चं पडलंय. तुम्हाला दुसरी एक सांगतो, या वर्षीची सरासरी रिकव्हरी ही 11.93 आहे. गेल्या वर्षी होती 11.79 आजच्या तारखेला. म्हणजे रिकव्हरी सुद्धा वाढलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण या रिकव्हरीचा फायदा शेवटी शेतकऱ्याला बाजारभाव मिळण्यासाठी होत असतो. साखर ही कारखान्यात पिकत नाही, साखर ही शेतकऱ्याच्या शेतातच पिकते, कारण ज्याच्यावर निघतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीत शेतकऱ्याचं याच्यामधून नुकसान झालेलं नाही. आणि अशा पद्धतीचे जे धंद्यात खोटे आरोप केले जातात की शेतकऱ्यांना फसवण्याचे, शेतकऱ्यांच्या स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी केलेले चुकीचे आरोप आहेत. आता दुसरा एक याच्या संदर्भातला विषय असा चर्चेला आला की ऊसाच्याच बरोबर पराग कारखान्याला मटेरियल दिलं जातं. कर्मचारी जे आहे ते, देवदत्त निकमला माझं चॅलेंज आहे की भीमाशंकर कारखान्याचा कुठला कर्मचारी भीमाशंकर कारखान्यातून पगार घेतोय आणि तो पराग कारखान्यासाठी काम करतोय असा एक कर्मचारी आणून दाखव. मी चेअरमन पदाचा राजीनामा देतो,
नाहीतर तू तरी संचालक पदाचा राजीनामा दे, नाहीतर राजकारणातून निवृत्ती स्वीकार. खोटे आरोप करण्याच्या भानगडीत पडू नको आणि कारखान्याला बदनाम करण्याचं काम करू नको. जर तू कधी कारखान्याला बदनाम करण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा जशा तसं उत्तर देऊ आणि काय कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई करायला संचालक मंडळ समर्थ आहे. तुझे जे काही पर्दाफाश करायचा तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि पत्रकार मित्रांना सुद्धा माझी विनंती आहे, अशा भूताप काढणाऱ्या माणसाच्या किती प्रसिद्धी द्यायची हे तुम्ही तुमचं ठरवणं गरजेचं आहे. तर दुसरी एक गोष्ट स्क्रॅपच्या विषयाच्या संदर्भातला एक विषय आहे की भीमाशंकर कारखान्यामध्ये स्क्रॅपचा खूप मोठा घोटाळा होतो आणि मग ते काय हक्काचं विकाचं काय नावं ते सांगतात. अतिशय मूर्खपणाचा हा विषय आलेला आहे. आतापर्यंत भीमाशंकर कारखाना स्वच्छ कारभार करणारा कारखाना आहे. मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हिंमत कोणाची होत नाही सांगायची का भीमाशंकर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. जो माणूस चेअरमन म्हणून या भीमाशंकर कारखान्याचा राहिलेला आहे त्याला हे सगळं माहिती आहे की स्क्रॅप कशा पद्धतीने स्क्रॅपचं टेंडर किंवा त्याचा लिलाव होतो. हे जे ॲल्युमिनियमच्या संदर्भात जे सांगितलं गेलंय हे एमएसच्या पाईपाला ॲल्युमिनियमचं क्लायडिंग केलं जातं आणि ज्यावेळेस ते पाईप काढून टाकले जातात त्यावेळेस ते ॲल्युमिनियमच्या क्लायडिंगच्या सहित तो पाईप जो आहे तो स्क्रॅपमध्ये काढला जातो. तो आजपर्यंत देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन असताना सुद्धा अशाच पद्धतीने ॲल्युमिनियम क्लायडिंग केलेलं ॲल्युमिनियम वेगळं करून विकलं गेलेलं नाही. यावेळेस सुद्धा जे टेंडर झालं किंवा जो लिलाव झाला तो लिलाव होत असताना गव्हर्नमेंटच्या व्हॅल्युअरनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. समजून घ्या तुम्ही, गव्हर्नमेंटचा व्हॅल्युअर तो व्हॅल्युअर नियुक्त केला जातो. त्या व्हॅल्युअरची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याचा दर हा निश्चित केला, आमच्याकडे सांगितला गेला आणि त्याच्यानंतर एक टेंटेटिव्ह दर असतो. त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळामध्ये याची सगळी मान्यता घेतलेली असते आणि मग त्याच्यानंतर याचं टेंडर निघलं जातं. हे टेंडर गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार असतो. जे मटेरियल तिथं आहे त्याचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे टेंडर घेतात त्यांना किंवा संचालकांना सुद्धा असं जर वाटलं की याच्यात चुकीचं आहे कुणालाही आम्ही अडवलेलं नाही. देवदत्त निकमला माझा प्रश्न आहे की आज तू जे काय सांगतो त्यावेळेस तू कारखान्याचं हित पाहण्याचं जर काम म्हणतो त्यावेळेस तू का तिथं गेला नाही, त्यावेळेस का सांगितलं नाही का हे जे लॉट केलेले आहेत ते लॉट चुकीचे आहेत. त्याचं टेंडर झालं. हे टेंडर झाल्यानंतर ज्या पद्धतीने जे टेंडर झालेलं आहे त्याच पद्धतीने त्या एमएस पाईपला असलेले ॲल्युमिनियमच्या क्लायडिंगचं टेंडरमध्ये त्याच पद्धतीने होतं आणि त्याच पद्धतीने त्याची विक्री झालेली आहे. कुठलाही भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला नाही. अतिशय चुकीचा आरोप देवदत्त निकम स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी कारखान्याला बदनाम करण्याचं काम या निमित्ताने करत आहे. दुसरी एक गोष्ट, पुन्हा पुन्हा हा प्रश्न येतो. काय प्रश्न येतो की जे काही शिरूर आणि त्या भागातले लोकांची अनामत रकमा घेतलेल्या आहेत त्या रकमा किंवा त्यांचे शेअर होल्डर त्यांना करून का घेत जात नाही. 2008 साली 27 डिसेंबर 2008 रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये पोट नियम दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झाला. या लोकांना शेअर होल्डर करून घेण्याच्या संदर्भातला आणि तो प्रस्ताव 18 मार्च 2009 रोजी साखर संचालकांनी नामंजूर केला. देवदत्त निकम या कारखान्याचा चेअरमन होते की सय्यद देवदत्त निकमनी आणि देवदत्त निकमनी जो नामंजूर केला साखर संचालकांनी तो स्वतः पाहून इथं त्यांनी सही केलेली आहे. देवदत्त निकमला जर 2009 साली
हे माहिती होतं. 2009 पासून आज 2025 साल आहे. देवदत्त निकम काय झोपला होता? चेअरमन असताना देवदत्त निकमनी याचा पाठपुरावा का केला नाही, हा मला त्याचा सवाल आहे. मग आता तू याची बदनामी करून लोकप्रियता मिळवण्याचं काम करू नको. हा ठराव त्याच वेळेस नामंजूर झालेला आहे. आता त्याचं म्हणणं आहे का आम्ही सारखं संचालकांकडे जातो आणि त्यांना विचारतो. तू विचारू शकतो ना, तुझी सही आहे, तुला हे माहित नाही का? पण हा नामंजूर त्यांनीच केलेला आहे. का दिशाभूल करतो लोकांची? दुसरा एक विषय असा आला की सभासद भीमाशंकर कारखान्याने सभासद करून घेण्याच्या संदर्भात आम्ही फॉर्म वाटणार आहोत, असं काहीतरी बालिश, मी त्याला काय म्हणतोय, बालिश. जो चेअरमन राहिलेला आहे त्याला कळायला पाहिजे का अशा पद्धतीची पद्धत कुठं नसते. आणि कुठंही असं कुणी उठला आणि सुटला आणि आम्ही फॉर्म छापून घेतो आणि भीमाशंकर कारखान्यावर किंवा संचालक साखर आयुक्ताकडे देतो आणि शेअर करून घ्या, असं काही नसतं. पद्धत असते, त्या पद्धतीप्रमाणे संचालक मंडळामध्ये त्याचा ठराव होतो आणि ज्यांना कोणाला कशा पद्धतीने ऊस उत्पादक जे असतील त्यांना शेअर होल्डर करून घेण्याचा निर्णय संचालक मंडळामध्ये होतो. देवदत्त निकम संचालक आहे, अजूनपर्यंत संचालक मंडळाच्या बाहेर नाही. संचालक मंडळात निर्णय घ्यायचा असताना देवदत्त निकमने सांगावं ना काय काय चर्चा झाली, कधी केली, आणि त्याचं म्हणणं काय नेहमी मी बोललो, मी एकटा आहे, माझं म्हणणं मांडून देत नाही. तुझं म्हणणं मांडून घ्यायला लेखी दे ना. लेखी दिला तर हा बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल. लेखी असतं. कधीपर्यंत तू केलं हे सगळं? खोटं का सांगतो लोकांना? त्याच्यामुळं तशा पद्धतीचं कुठलंही धोरण भीमाशंकर कारखान्याने तुमच्या मार्फत मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय, दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. कुणीही बाहेरचा माणूस अशा पद्धतीने फॉर्म वाटेल आणि तुमचे पैसे गोळा करेल तर ते कायद्याशी धरून नसणार आहे. तुमची शेतकऱ्यांची फसवणूक होईल, पैशाचा अपहार होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.